आज आपण प्रियानो बघणार आहोत की परमेश्वर दुःखाला आणि त्रासांना आपल्या जीवनामध्ये का पाठवतो. तर तो म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या रीतीने आकार देऊ इच्छितो. आज म्हणून आपण पेंटिकॉस्टल संडे याकडे प्रियानो लक्ष न देता यावर्षी आपली जी शृंखला चालू आहे त्याकडे आपण प्रियानो पाहत आहोत. देव दुःखांना आणि त्रासांना आपल्या जीवनामध्ये का पाठवतो, तर आपल्याला प्रियानो वेगवेगळ्या रीतीने आकार तो देऊ इच्छित आहे. ज्यावेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक प्रियानो पाहतो की त्यामध्ये ज्यावेळेला परमेश्वराने मनुष्याला घडवले, उत्पत्ती 2 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. मातीपासून त्याने तो घडवलेला आहे. आणि ज्यावेळेला तो मातीचा घडला त्यावेळेला प्रियानो तो लगेचच सजीव झालेला नाही, तर नाकपुड्यांमध्ये त्याचा श्वास फुंकलेला आहे. यावेळेला देखील प्रियानो आपण जे अनुभव घेत आहोत, या नाकपुड्यांद्वारेच प्रियानो कोरोना व्हायरस जात आहे आणि तो नंतर कालांतराने फुफ्फुसामध्ये येतो आणि फुफ्फुस निमोनियाने भरतं, पाणी होतं त्यामध्ये आणि प्रियानो मनुष्य त्याचं जीवन यात्रा संपत आहे. पण ज्यावेळेला परमेश्वराने घडवलं त्यावेळेला प्रियानो ते चित्र आहे ते डोळ्यासमोर येतं की मातीचं त्याने गोळा घेऊन प्रियानो त्याला आकार दिलेला आहे आणि त्याला जो आकार योग्य वाटला त्याप्रमाणे त्याने त्यावेळेला सुद्धा तो दिलेला आहे. आणि मग नाकपुड्यांमध्ये श्वास फुंकल्यावर मनुष्य तो माती जी आहे ती जीवधारी झाली. म्हणजे आपण जे आज आपल्याला ज्याप्रमाणे प्रियानो हे शरीर आहे किंवा आपल्याला जसा आकार आहे वेगवेगळ्या रीतीने तो आकार परमेश्वराने दिलेला आहे. सो परमेश्वराने मनुष्य घडवला त्यावेळेला त्यामध्ये माती त्याने वापरलेली आहे. आणि मग 26 वचन जे आहे, पहिला अध्याय उत्पत्ती 26 वचनामध्ये म्हटलं की मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचं व आपल्या सदृश्य असं मनुष्य आपण करू, आपल्याशी सदृश्य असं मनुष्य आपण करू. म्हणजे त्यावेळेला शरीर, जीव आणि आत्मा ह्या सगळ्या गोष्टींना मिळून परमेश्वराने तो घडवलेला आहे. पण ज्यावेळेला मनुष्य प्रियानो देवाच्या इच्छेप्रमाणे वागला तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. पण पुढे जाऊन ज्यावेळेला ह्याच मनुष्याने देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागला, त्याला आपण म्हणतो पाप झालं. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये पाप घडल्यानंतर पुढे जाऊन तो पापी स्वभाव सर्व मानवजातीमध्ये पुढं प्रियानो आपल्याला दिसून येतो. वाईट रीतीने मनुष्यजात त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग उत्पत्ती 6वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये प्रियानो तिथं म्हटलेलं आहे की तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. इथं म्हटलेले प्रियानो देहधारी झालेला आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेला परमेश्वराने मनुष्याला घडवलं त्यावेळेला प्रियानो 2रा अध्याय उत्पत्ती 2 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झालेला आहे. जीवधारी झालेला आहे. पण पाप केल्यानंतर त्याच्याबद्दल तिथं म्हटलेलं आहे की तो देहधारी आहे. देहधारी म्हणजे आता त्याचं शरीर जे आहे ते आता नश्वरतेकडे चाललेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला परमेश्वराने हे सर्व घडवलं त्यावेळेला तर तो चांगला होता, पण नंतर पापामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रियानो बदल होत गेलेला आहे. आणि तो बदल नुसतं शारीरिकच नाही
तर मानसिक आणि आध्यात्मिक रीतीने देखील प्रियांनो बदल होत गेलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्याला नंतर शाप दिलेला आहे. तर ज्या वेळेला शाप दिला त्यावेळेला प्रियांनो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सर्वांगीण रीतीने प्रियांनो त्याने शाप दिलेला आहे. पण शाप देऊन आपल्याला माहिती प्रियांनो त्याने नुसतं सोडलेलं नाही, परंतु त्याची काळजी घेतलेली आहे. त्याला बागेतून हाकललं, पण हाकलल्यानंतर हाकलत असताना त्याला चर्मवस्त्र तयार करून त्याची लाज झाकलेली आणि त्याला पाठवलेलं आहे. आज पुढे जाऊन प्रियांनो याच मनुष्याला पुन्हा एकदा देवाच्या सान्निध्यामध्ये, त्याच्या सहभागितेमध्ये आणण्यासाठी तो वेगवेगळ्या रीतीने त्याला आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. आता मात्र तो प्रियांनो त्या मनुष्याला आकार देत असताना तो सर्वांगीण आकार देत असतो. मनुष्य बेडप झालेला आहे. थोडक्यात जसं आपण म्हणतो प्रियांनो की शारीरिक अन्न थोडंसं जास्तच खाल्ल्यामुळे काही वेळेला पोट सुटतं, जाड होतात माणसं, आणि मग त्यांचं शरीर जे आहे चांगल्या रीतीने प्रियांनो चालत नाही. जसं जीवन जगायला पाहिजे तसं जीवन त्यांना जगता येत नाही. आणि मग डॉक्टर सांगतात की आता व्यायाम करायला लागेल. तो व्यायाम केल्यानंतरच शरीरातल्या चरबी तुमची जळून जाईल, साखर कमी होईल, तुम्ही अशक्त होताल आणि मग तुमचं जीवन चांगलं तुम्हाला जगायला लागेल. म्हणजे काहीतरी जास्त खाल्ल्यामुळे किंवा कुठली तरी जास्त प्रियांनो गोष्ट केल्यामुळे शरीरामध्ये जसे ते फॅट्स, चरबी वाढते आणि त्याला आकार देण्यासाठी व्यायाम हा फार गरजेचा आहे. व्यायाम केल्यानंतरच मनुष्याला एक आकार येतो प्रियांनो. आध्यात्मिक दृष्ट्या देखील परमेश्वर हीच गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की त्या मनुष्याचं आध्यात्मिक जीवन हे बेडप झालेलं आहे, त्याला आकारामध्ये आणण्यासाठी परमेश्वर दुःखांचा प्रियांनो वापर करतो, त्रासांचा वापर करतो, अपघातांचा वापर करतो, आजारपणाचा वापर करतो की जेणेकरून त्या मनुष्याला जो आकार त्याला द्यायला पाहिजे तो त्याला प्रियांनो खरोखर देता येईल. म्हणून आध्यात्मिक रीतीने जर आपल्याला खरोखर चांगलं जीवन जगायचं आहे, व्यवस्थित आपण दिसले पाहिजे, तर दुःखांना, त्रासांना, आजारपणांना आपल्याला प्रियांनो झेलणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी आपण बेडप झालेलो आहोत. आता हे करत असताना दुःख होणार. जसं प्रियांनो शरीराला किंवा एखादा व्यक्ती खेळाडू असतो, त्याला त्याच्या खेळामध्ये चांगलं प्रभुत्व मिळवायचं असेल तर त्याला एक्सरसाइज, व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि मला माहिती आहे प्रियांनो ज्यावेळेला मी सुद्धा सायकलिंग करत होतो त्यावेळेला 50 किलोमीटर प्रियांनो जाऊन आणि परत येणं हे थोडंसं त्रासदायक वाटायचं सकाळी उठून. पण ज्या वेळेला हळूवार रीतीने तो व्यायाम होत गेला, सुरुवात होत गेली सायकलिंगची, त्यावेळेला स्टॅमिना वाढला, शरीर चांगलं राहिलं. आणि शरीर चांगलं राहिल्यामुळे प्रियांनो मानसिकता सुद्धा चांगली व्हायला लागली. आध्यात्मिकतेने सुद्धा प्रभूकडे प्रियांनो लक्ष द्यायला लागलो. सुरुवातीला तो व्यायाम करत असताना प्रियांनो कठीण व्हायचं, त्रास जायचा, थकवा लवकर यायचा. पण नंतरच्या काळामध्ये त्याचे परिणाम चांगले दिसले. भले नंतर कुठं बक्षीस घेता नाही आलं, परंतु आध्यात्मिक रीतीने, मानसिक रीतीने, शारीरिक रीतीने सुदृढता जी मिळाली ती प्रियांनो आजपर्यंत मला वाटत आहे की मला खरोखर देवबापाने सहाय्य केलेलं आहे. आध्यात्मिकरित्याने परमेश्वराच्या वचनामधून देखील आपण हे पाहत आहोत की पौल रोमच्या मंडळीला देखील तो काय म्हणत आहे. आणि जो आपण शास्त्रभाग वाचलेला आहे प्रियांनो या ठिकाणी रोमकरास पत्र आणि प्रियांनो 5वा अध्याय, मी तुमचं लक्ष 3ऱ्या वचनाकडे लावत आहे आणि तिथं तो म्हणत आहे रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 3रं वचन, इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात
देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. पाऊल म्हणत आहे की आम्ही इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान आम्ही बाळगतो. संकटांचा अभिमान म्हणजे आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आकार देण्याचा प्रयत्न करत असताना संकटाचा वापर करतो की त्या संकटामुळे आपण वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो घडवले जात आहोत. आता याचा अर्थ असा म्हणत नाहीये पाऊल की ती संकट मुद्दामून तुम्ही स्वतःवर ओढून घ्या, मुद्दामून तुम्ही त्रास ओढून घ्या असं तू म्हणत नाही. काही लोक आजच्या काळामध्ये आता कोविडची लागवड, कोरोनाची लागवड सगळीकडे आहे, तर सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला 3 गोष्टी चांगल्या पाळायच्या आहेत. एक तर तोंडावर मास्क पाहिजे, मास्क असेल तर तुम्ही सुरक्षित होता, थोडे सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुणं फार महत्त्वाचं आहे. पण याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपण संकटांना मुद्दामून ओढून घेत आहोत. स्तोत्र 91 मध्ये प्रियांनो तिथे लिहिलेलं आहे, तू सिंह व नाग यांना तुडवत चालशील. मग याचा अर्थ असा की नाग आणायचा आणि त्याच्यावर पाय देत राहायचे, कारण देव मला सोडवणार आहे, तुम्हाला काही बाधा होणार नाही. विषारी द्रव्य प्याला तरी आपल्याला काही होणार नाही, पण मुद्दामून विष प्राशन करून घ्यायचं का? नाही, मला काही होणार नाही. अशा रीतीचं जीवन म्हणत नाहीये किंवा त्याचं गौरव करा म्हणून सांगत नाहीये. अमेरिकेमध्ये काही अशा मंडळी आहेत की ते भक्तीच्या वेळेला सापाला हातामध्ये घेतात आणि प्रार्थना करत राहतात, काही होणार नाही. आणि त्यामध्ये कितीतरी पाळत मरण पावले साप चावून. मुद्दामून ओढून घेतलेला आहे. अशाबद्दल पाऊल म्हणत नाही की तुम्ही ते गौरव करा, कारण ते लोक भक्ती करत असताना सापाला उंच करायचे, देवाचं नाव पण घ्यायचे आणि दाखवायचे, बघा आम्ही किती पवित्र आहोत. अशा रीतीचं पाऊल म्हणत नाहीये की तुमच्या संकटाचा तुम्ही अभिमान बाळगा, मुद्दामून ओढून घ्या तुमच्यावर. नाही, ज्या प्रकारे जीवन जगत असताना जर तुमच्या जीवनामध्ये कुठलाही त्रास आला, अडचणी आले, संकट आले, आजारपण आले, तर त्यामधून देव काय कार्य करणार आहे त्याच्याबद्दल गौरव करा. तो म्हणत आहे देवाला संधी तुम्ही देत आहात की होय प्रभू, ही माझ्यावरती पाळी आलेली आहे, संकट आलेलं आहे, त्रास आहे, आजारपण आहे, दुःख आहे, तर यामधून तू कसं मला बाहेर नेशील किंवा मला तू कसं चालवशील, याच्यासाठी पाऊल म्हणत आहे की तुम्ही देवाचं गौरव करा किंवा त्याचा अभिमान बाळगा की आम्ही त्याच्या या टीममध्ये सामील आहोत. बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या मॅच पाहत असताना काही लोक आपल्या प्लेयर्सला म्हणत असतात, जर आपली इंडियाची बॅटिंग चालू असेल आणि बॉलर दुसऱ्या टाकत असेल देशाचा आणि तो बॉल किती फास्ट असतो, कसा असतो हे त्या बॅट्समनला चांगलं माहीत असतं, पण त्याने जर चुकवला किंवा त्याने जर कॅच दिला किंवा आऊट झाला तर आपण टीव्ही बघणारे किंवा मॅच बघणारे लोक म्हणतो, अरे त्याला कळलं नाही का, हे असा मारायचा होता, तसा मारायचा होता. अरे तो स्वतः ग्राउंडवर आहे, त्याला माहिती आहे ते काय करायचं म्हणून. पण तो अभिमान कसला बाळगत असतो प्लेअर, तो म्हणतो की होय मी इंडियाच्या टीमचा प्लेअर आहे, मला अभिमान आहे आणि मला खेळायला संधी मिळाली, मी ग्राउंडवर आहे. 12 प्लेयरनो किंवा 11 त्या ठिकाणी जे प्लेअर असतात तिथं जरी असले ग्राउंडवर, परंतु काही एक्स्ट्रा सुद्धा असतात, ते खेळत नाहीत पण त्यांना अभिमान असतो. असे पण प्लेअर असतात की ते एक्स्ट्रा म्हणून असतात, एखाद्याला दुःखपत झाली तर रिप्लेस करता येईल, बदल करता येईल, पण त्या बाकीचे जे 3 जण असतात त्यांना सुद्धा मोठा अभिमान असतो की आम्ही इंडिया टीमचे भाग आहोत म्हणून. अगदी त्याच रीतीने पाऊल म्हणत आहे इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगा. का अभिमान बाळगायचं की देव आमच्यामध्ये कार्य करणार आहे किंवा करत आहे म्हणून आम्ही त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. मग ते कुठल्या प्रकारचं त्रास, वेदना, आपल्या मनाच्या इच्छेविरुद्ध जरी त्या गोष्टी होत असल्या तरी देखील अभिमान बाळगा तो म्हणत आहे प्रिय, कारण देव त्यामधून कार्य करणार आहे. पुढं काय त्याच्या वचनामध्येच म्हटलेलं आहे की इतकेच नाही तर आपण संकटाचा अभिमान बाळगतो, कारण आपणाला ठाऊक आहे की संकटाने धीर निर्माण होतो. संकट आले की आपण धीराने सर्व काही कार्य करतो. धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही. आपण मागच्या वेळेला हे पाहिले प्रिय, आशा लाजवणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. ज्यावेळेला संकट येतात त्यावेळेला प्रियांनो देव आपल्या प्रीतीचा वर्षाव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देखील प्रियांनो तो पाठवत असतो.
ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो की दुःख आलं, त्रास आले, अपघात झाले, अडचणी आल्या, तर देव कुठंतरी आपल्याला एक आकार देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या आकारामध्ये तो म्हणत असतो की तू माझ्यावरती विसंबून राहा, मी तुला कशा प्रकारे चालवत आहे हे बघ आता तू. त्याच्या इच्छेप्रमाणे प्रियानो जो व्यक्ती चालतो त्याला प्रियानो परमेश्वर खरोखर घडवत असतो. परंतु या कार्यामध्ये त्याची प्रीती सदैव आपल्यामध्ये आहे प्रियानो, हे लक्षात असो. तो क्रोधाने कुठलीही गोष्ट आपल्यामध्ये करत नाहीये प्रियानो, त्याला राग आला म्हणून तो असं करत नाहीये. परंतु प्रियानो त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जे प्रियानो शेवटच्या दिवसासाठी प्रियानो जे कार्य करायचं आहे त्याप्रमाणे प्रियानो तो आपल्याला घडवत असतो. आणि म्हणून त्या प्रोसेसमधून जात असताना कदाचित वेदना किंवा दुःख किंवा त्रास आपल्याला होतील, परंतु एंड प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो, शेवटी काय होणार आहे त्याकडे प्रियानो आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपण त्या प्रक्रियेमध्येच इतके त्रासून जातो, आपण घाबरतो किंवा आपल्याला प्रियानो नको नको असं वाटत असतं. आपल्याला माहिती आहे परमेश्वराने म्हटले की देवाचं वचन प्रियानो सांगत आहे की तुमच्या शक्ती पलीकडे तो तुमची परीक्षा पाहणार नाही, तो तुम्हाला अगदी तुमच्या शक्ती पलीकडे जाऊ देणार नाही प्रिया. परंतु त्यामधून जात असताना आपली प्रीती देखील प्रियानो तो तुम्हाला विशेष करून दाखवत असतो. ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, त्याच्यावरून एक उदाहरण प्रियानो समोर येत असतं की ते म्हणजे ज्यावेळेला तो मेंढपाळ त्याच्या मेंढरांना घेऊन तो जात असतो, चरत असतो, तो स्वतः पुढे असतो आणि मेंढरं त्याच्या मागे मागे येत असतात. गुरढोरांसारखं नाही आहे प्रियानो की मेंढपाळ जो आहे, गुराढोरांचा गुराखी जो आहे तो मागे असतो आणि सगळ्यांना हाकलत बसतो, मेंढपाळ पुढे असतो. पण त्यामध्ये देखील एखादं लहान मेंढरू वाढत असताना खट्याळपणा जर करत असेल तर प्रियानो ते त्याचा कळप सोडून दुसरीकडे जात असेल, आवाज ऐकत नसेल, तर असं म्हटलं जातं की तो मेंढपाळ काय करतो, त्या मेंढराला, त्या कोकरूला घेतो आणि त्याचं स्वतःहून पाय मोडतो प्रियानो, स्वतःहून पाय मोडतो. त्याला दुःख होतं, वेदना होतं आणि ते जास्त पळू नये, लांब जाऊ नये, कळप सोडून जाऊ नये म्हणून त्याचा पाय मुद्दामून मोडतो. म्हणून तो तिथंच ठेवत नाही कळपामध्ये, ज्याचा पाय मोडतो त्याला प्रियानो आपल्या खांद्यावरती घेतो, आपल्या खांद्यावर घेतो आणि प्रियानो चालवतो. त्याला शिक्षा म्हणून कधी कधी तो दाखवत असतो, त्याला आकार म्हणून प्रियानो तो देत असतो, पण खांद्यावर घेऊन प्रियानो जात असतो, कारण त्याला माहीत असतं की आता त्याला चालणं कठीण होणार आहे. परंतु स्वतःच्या खांद्यावरती घेतो आणि मेंढपाळ प्रियानो त्याला बरेच दिवस वागवतो आणि नंतर कालांतराने पुन्हा एकदा सर्वत्र त्याला समजलं की प्रियानो त्याचा पाय व्यवस्थित झाल्यावर त्याला तो खाली ठेवतो. देव आकार द्यायचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून 5वं वचन फार महत्वाचं आहे की आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे आपल्या अंतःकरणात. त्या प्रीतीला विसरायचं नाही. म्हणजे देव सगळं काही जरी संकट आली तरी देखील देव प्रियानो त्यामधून निभाव लावण्यासाठी, त्यामधून वाचवण्यासाठी, त्यामधून प्रियानो पार जाण्यासाठी प्रियानो तो मार्ग देखील काढत असतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे दुःख, त्रास, अडचणी जरी आल्या तरी प्रियानो देव आपल्याबरोबर आहे, त्याची प्रीती आपल्यावर आहे आणि तो आपल्याला सोडवेल, तो आपल्याला प्रियानो खरोखर त्याच्या इच्छेप्रमाणे वागवेल, या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणखीन एक शास्त्रभाग प्रियानो आपण जर बघूया, याकोबाचे पत्र त्याचा 1ला अध्याय आणि त्याची 2 पासून 4 वचनापर्यंत काय म्हणतात आहे. याकोब 1ला अध्याय आणि प्रियानो त्याचं 2 वचन मी वाचत आहे. याकोब 1ला अध्याय 2 वचन 2 ते 4. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. हा दुसरा शास्त्रभाग प्रियानो आपण बघत आहोत या ठिकाणी. या शास्त्रभागामधून प्रियानो
तेच सांगितलेलं आहे की नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही काय करा? आनंदच माना. नाना प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये प्रियानो मृत्यू सुद्धा आलेला आहे बरं का, त्यामध्ये छळ सुद्धा आलेला आहे, त्यामध्ये प्रियानो उपासमार आलेली आहे, त्यामध्ये प्रियानो खूप कष्ट देखील आलेले आहे. पण प्रियानो तो काय म्हणत आहे याकोब त्याच्या पत्रामध्ये त्याच्या मंडळीतल्या लोकांना म्हणत आहे की बंधुजनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा रडत बसू नका. देवाला कुरकुर करू नका. देवाला हे म्हणू नका, देवा आमच्यावरती हे काय आलं, हे काढून टाक. मागे जसं मी म्हटलं प्रिया, काही लोक प्रार्थना करतात कोरोना जाऊ दे म्हणून. आलं प्रिया, ते मरमरिंग झालं, ते कुडकुडणं झालं प्रिया. देवाला माहीत नाही का की होय आपण कुठल्या त्रासामधून चालतो? देवाला माहीत नाही का कोरोना त्याच्याच इच्छेप्रमाणे चाललेलं आहे. पण ज्यावेळेला आपण यामधून जात असतो त्यावेळेला तो म्हणत आहे की नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. होय, या त्रासामधून जात असताना प्रियानो, त्या प्रोसेसमधून जात असताना देवाकडे आनंद माना. कारण त्याला म्हणायचं, देवा होय मी जरी बाधित झालेलो आहे किंवा आमचं कुटुंब बाधित झालेलं आहे, तरी प्रभू तू तुझी प्रीती, तुझी दया आमच्यावरती आहे आणि तू आम्हाला कशा रीतीने चालवत आहेस, तू आम्हाला चालवत आहेस म्हणून आम्ही आनंद पाहतो. वेगवेगळ्या रीतीने प्रियानो आर्थिक संकट असेल, वेगवेगळ्या रीतीने दुसरे काही आजार असतील, तर प्रियानो त्या प्रोसेसमधून आपण चाललेलो आहोत. एंड प्रॉडक्ट बाहेर अजून प्रियानो आपण निघालो ना, त्यामधून देव काय करणार आहे हे प्रियानो आपल्याला अजून माहीत नाही. आणि म्हणून कुरकुर करत बसू नका, परंतु प्रियानो त्यामधून आनंद माना. पुढे तो तिसरं वचन म्हणत आहे, तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. विश्वासाची पारख होते प्रियानो. त्या दिवसांमधून, त्या प्रोसेसमधून सुद्धा जात असताना आपण कसे जगत आहोत, आपलं जीवन कसं आहे, आपण किती देवावर प्रेम करत आहोत, किती देवाच्या वचनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे आपण चालत आहोत, हे परमेश्वर प्रियानो आपल्या विश्वासाची पारख करून घेतात. आपला विश्वास कदाचित कमी असेल, तो उलट त्या प्रोसेसमधून जात असताना प्रियानो तो वाढायला पाहिजे. आणि जर आपण कुठल्या तरी फालतू गोष्टींमध्ये, जगिक गोष्टींमध्ये वाढलेलो असेल, तर प्रियानो आपण स्वतःला त्याच्यामध्ये कमी करून प्रभूमध्ये प्रियानो आपण वाढलं पाहिजे. कारण त्या प्रोसेसमधून जात असताना सर्व काही गोष्टी प्रियानो, मग जे विश्वासणारे आहेत त्यांचा विश्वास वाढेल, जे जगिकतेमध्ये वाढत होते त्यांची जगिकता कमी होईल आणि ते प्रभूमध्ये प्रियानो टिकून राहतील. ही गोष्ट तो सांगत आहे. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. जे चांगले विश्वासू आहेत त्यांचा विश्वास वाढत असताना धीर उत्पन्न होतोय. आणि जे जगामध्ये होते, जे प्रभूमध्ये नाही आहेत, परंतु त्या प्रोसेसमधून ते सुद्धा जात असताना त्यांना देखील धीराच्या गोष्टी समजून यायला लागतात. याकोब ते म्हणत आहे. आणि चौथं वचन, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. दोन्ही प्रकारचे लोक त्याच प्रोसेसमधून चाललेले आहेत. पण धीर जो आहे त्याला म्हणत आहे, त्याच्याबद्दल तो म्हणत आहे की धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. एंड प्रॉडक्ट शेवटी काय होणार आहे त्याच्यामध्ये, त्यावेळेला तो म्हणत आहे की तुम्ही कशातही उणे न होता. मग त्यामधून विश्वासणारे चाललेले आहेत, कदाचित कमी विश्वासणारे चाललेत किंवा अविश्वासू लोक आहेत, त्यांना सगळ्यांना धीर उत्पन्न होत असतो. आणि त्या धीरामधून तो म्हणत आहे की तुम्ही कशातही उणे न होता, कमी पडू देऊ नका. देवाला जे एंड प्रॉडक्ट काढायचं आहे त्यामध्ये दोष असू नये, उणीवता असू नये. म्हणून तो म्हणत आहे की तुम्हाला या प्रोसेसमधून जावं लागत आहे. आणि मग तो पुढे म्हणत आहे की तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होईल. देव का दुःख आपल्या जीवनामध्ये पाठवतो? कारण तो प्रयत्न आपल्याला आकार देऊ इच्छित आहे. एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून प्रेरणा आपल्याला घेऊन जातात.
काही वेळेला काही द्वार परमेश्वर बंद करतो, पण आपल्याला माहिती आहे की दुसरे द्वार सुद्धा तो उघडतो. कदाचित आपल्याला वाटेल की ह्या माझ्या जीवनामध्ये हे द्वार आता बंद झालं, संपलं सगळं. नाही प्रियानो, देव तसं कधीच करत नाही. ज्यावेळेला एखादं द्वार बंद झालं, ही क्लोज द डोर, ही ओपन्स द नॉट डोर, तो दुसरं द्वार उघडतो प्रियानो. पण असं कधी होणार नाही की द्वार उघडलेलं नाही. प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रियानो देवाची योजना चांगली आखलेली असते. मागाशी जसं म्हटलं प्रियानो की त्या कोकरू जर ते कळप सोडून पळत आहे तर त्याचा पाय मोडला जातो. अशा रीतीने मोडला जातो म्हणजे तोडत नाही तो, पण त्याला दुखापत करतो. त्या दुखापतीमुळे प्रियानो ते कोकरू समजून जातं की नाही, मला कशा रीतीने आता वागायचं आहे. आणि त्याला तो तसं सोडत नाही. उलट दुःख झाल्यावर तो त्याच्या स्वतःच्या गळ्यामध्ये, खांद्यावरती प्रियानो त्याला घेऊन तो फिरत असतो. म्हणजे स्वतः तो त्याची काळजी घेत असतो. देव प्रियानो ह्या 2 वचनामधून आपल्याला दाखवत आहे की होय, माझी प्रीती तुमच्यावरती आहे, घाबरून जाऊ नका, धीर धरा, जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. जखमही प्रियानो तोच करतो आणि मलमपट्टी देखील प्रियानो परमेश्वरच करत असतो. आणि म्हणून धीर उत्पन्न होतो, धीरामधून शील उत्पन्न होते, ज्यामध्ये प्रियानो म्हणजे आपलं चरित्र निर्माण होतं. आणि चरित्र निर्माण झाल्यानंतर एक प्रकारची आशा मगच तयार होते. परमेश्वर या सगळ्या प्रोसेसमधून घेऊन जात असताना एका रात्रीतून सगळ्या गोष्टी होतील किंवा एका क्षणामध्ये आपण परफेक्ट होऊन जाऊ असं नाही प्रिय होते. बऱ्याच लोकांना वाटते की हा आता ह्या प्रोसेसमधून चालू, देवा 10 दिवसाचा प्रोसेस नाही, 1च दिवसाचा प्रोसेस ठेव आणि मला एकदम परफेक्ट कर आणि मी लगेचच त्याच्यामधून बाहेर जाऊन तुझा गौरव करेल देवा. असं कदाचित काही वेळेला लोकांची प्रार्थना किंवा समज तशी असते. पण आपल्याला ठाऊक आहे प्रिय की ती प्रोसेस खूप कठीण आहे. दुःख आणि त्रास, अडचणी, समस्या, आजारपण एका क्षणात त्या जात नाहीत प्रिय. पण देव त्या मार्गावरती ठेवतो की जे प्रियानो पुढे जाऊन आपल्याला ज्या प्रकारे तो आकार देऊ इच्छित आहे त्या प्रियानो रनवेवरती आपल्याला ठेवलेला आहे. तो आधी त्यामधून त्या प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तावरची प्रियानो त्याचा विश्वास हा भक्कम आहे का नाही हे आधी प्रियानो पाहतो. त्यानंतर प्रियानो त्याच्यामधून सर्व दूषित गोष्टी, पाप प्रियानो तो काढायला सांगतो. म्हणजे या प्रोसेसमधून जात असताना प्रियानो त्याला सर्व प्रकारची अशुद्धता जी आहे ती काढून टाकणं गरजेचं. म्हणजे पाप, जगिकता, मोह, क्रोध या सर्व गोष्टी तो म्हणतोय आधी बाजूला काढ, कारण मला नंतर एक प्रकारचं चरित्र तुझ्याकडून घडवायचं आहे. आणि हे घडवत असताना प्रियानो परमेश्वर या दुःखामधून, त्रासामधून आपल्याला का घेऊन जातोय? कारण ती त्याची इच्छा आहे. यामध्ये प्रियानो काहीच लोक दुःख भोगतात असं नाही, सर्वांना नाना प्रकारच्या दुःखामधून, त्रासामधून जीवनामध्ये प्रियानो ते असायलाच पाहिजे किंवा त्याशिवाय प्रियानो आपल्याला आकारच मिळत नाही. काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स राहणं प्रियानो फार गरजेचं आहे. ज्यावेळेला व्यायाम न करणारा एखादा व्यक्ती व्यायाम करायला सुरुवात करतो तर प्रियानो पहिले काही आठवडे त्याला ते त्रासदायक वाटतात, त्याला नको असं वाटतं. कदाचित 1 दिवस करेल, दुसऱ्या दिवशी नाही करणार, 4 दिवसांनी नाही करणार. पण ज्यावेळेला सातत्याने प्रियानो त्या गोष्टी होत जातात त्यावेळेला प्रियानो काही दिवसानंतर तो व्यायाम करणारा व्यक्ती अशक्त दिसायला. का अशक्त दिसतो? कारण त्याच्यामधली चरबी किंवा साखर ही प्रियानो कमी होत जाते. आणि मग प्रियानो त्याच्यानंतर त्याचं शरीर हे प्रियानो सुदृढ व्हायला लागतं. अगदी तीच प्रोसेस परमेश्वर देखील प्रियानो आपल्याला दाखवत असतो की ज्यावेळेला दुःखामधून जात असतो त्यावेळेला ताबडतोब आपल्याला शरीर मिळेल असं नाही, परंतु ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत त्या काढण्यासाठी त्याच्यावरती बोट दाखवण्याचं प्रियानो कार्य देवाचा आत्मा करत असतो. आणि तो सांगत असतो, होय तुला पश्चाताप करायचा आहे, तुला रडायचं आहे, प्रार्थना करायची आहे, त्या त्रासामधून जायचं, तुला खरोखर देवाकडे धावा करायला पाहिजे. आणि मगच प्रियानो परमेश्वर आपल्याला फार सुंदर रीतीने प्रियानो त्यामधून मार्गदर्शन करतो. देवाच्या वचनाची देखील प्रियानो सेवा करत असताना वेगवेगळ्या सेवकांच्या द्वारे प्रियानो ज्या वेळेला आपल्याला आशीर्वाद मिळतात तर ते काय
त्यांनी कुठेतरी बायबल कॉलेजमध्ये किंवा सेमिनरीमध्ये त्यांनी काहीतरी खूप चांगली तयारी करून घेतली म्हणून प्रियानो त्यांना देवाचं वचन चांगलं सांगता येतं असं नाही प्रियानो. परंतु त्यामधून बाहेर आल्यानंतर प्रियानो जीवनाच्या प्रोसेसमध्ये किंवा त्या सेवेमध्ये प्रियानो जात असताना जो काही अनुभव त्यांना आलेला असतो त्या अनुभवाच्या आधारेच प्रियानो ते देवाचं वचन आपल्यापर्यंत मांडत असतात किंवा सांगत असतात. आणि म्हणून कुठेतरी ते पुस्तकी ज्ञान आहे असं नाही. ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो संत लोक, संत आणि साधे सर्वसामान्य लोक याच्यामध्ये काय फरक आहे? सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये दुःख आलं, त्रास आला तर प्रियानो ते कुरकुर करायला सुरुवात करतात आणि ते म्हणतात नको देवा या प्रोसेसमधून नको जाऊ, आम्हाला नाही जायचं या प्रोसेसमधून किंवा लवकर यामधून तू बाहेर काढ. हे सर्वसामान्य ख्रिस्ती लोकांचा विश्वास असतो किंवा त्यांचं जीवन असतं. परंतु ज्यावेळेला संत म्हणून तयार होतात ते उगीच नाही प्रियानो अशा रीतीने तयार होत, परंतु संत लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो दुःख, त्रास आणि समस्या आणि आजारपण असतं. परंतु ते प्रियानो अनुभव घेत असताना ते अशा रीतीचा अनुभव घेतात किंवा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन असा असतो की हे देवाने माझ्या जीवनामध्ये दिलेले एक प्रकारचे आशीर्वाद झाले. कारण या प्रोसेसमधून जर मी गेलो तर अजून देव मला आशीर्वाद देणार आहे. या प्रोसेसमधून मला जात असताना उलट देव त्याच्यावरची प्रीती माझ्यावर अधिक दाखवणार आहे. आणि म्हणून प्रियानो संत लोक जे आहेत स्वतःच्या अंतःकरणामध्ये प्रियानो सारखं नवीनीकरण ते करत राहतात की अरे होय दुःख आलं म्हणजे होय देव काहीतरी माझ्यावर जास्त कृपा करणार आहे, देव काहीतरी जास्त माझ्यावरती प्रीती करणार आहे. हा पाहण्याचा दृष्टिकोन संत लोकांचा असतो. आणि देवाचे वेगवेगळे संत पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले की त्या त्रासामधून जात असताना ते डगमगले नाही. मग भले त्यांच्यावरती प्राण जाण्याची वेळ आली तरी देखील प्रियानो तसेच खंबीर रीतीने उभे राहिले. पौलाचं जीवन आपल्या समोर आहे प्रियानो. मागे आपण वाचलं होतं की आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही आता मरणारच. त्यांचं मन सांगत होतं आता मरणारच, पण तरी देखील तो घाबरला नाही. नाना प्रकारचे त्याच्यावर देखील संकट आले प्रियानो, त्रास आले, पण तो घाबरून प्रियानो बाजूला सरकला नाही. बऱ्याच वेळेला एक शास्त्रभाग नेहमी वापरला जातो आणि तो रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 8वं वचन 28 वचन काय म्हणते बघा प्रियानो. रोमकरासपत्र त्याचा 8वा अध्याय आणि 28 वचनामध्ये म्हटलेलं आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. सर्व गोष्टी कल्याणकारक होतील. कोणासाठी? देवावर प्रीती करणारे, त्याच्या संकल्पाप्रमाणे ज्यांना बोलावलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये. मग सर्व गोष्टी मिळून बरं का, त्या सर्व गोष्टी या शब्दामध्ये दुःख आहे, अपघात आहे, त्रास आहेत, अडचणी आहेत, मृत्यू देखील आहे बरं. आणि या सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतील त्या म्हणत आहेत, कल्याणकारक होतील. परंतु ह्या वचनाचा प्रियानो जर थोडासा मागे जाऊन अभ्यास केला जे आपण वाचलेला आहे 9 वचनापासून 9 वचनं म्हटलेलं आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि 9 वचनामध्ये म्हटले, परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. सगळ्यात महत्वाची गोष्ट तो म्हणत आहे. म्हणजे या 28 वचनापर्यंत पोहोचण्याआधी 9 वचनापासून जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल की 28 वचन सर्व गोष्टी कल्याणकारक म्हणजे काय, कशा काय कल्याणकारक. 9 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तो म्हणत आहे तुम्ही देहाच्या अधीन नाही. देहाच्या म्हणजे काय? तुमच्या शरीराचे चोचले, तुम्हाला स्वतःला वाटत असलेल्या गोष्टी तुम्ही बाजूला टाकतात. जगिक मोहपाश याच्यापासून स्वतःला दूर ठेवतात. कारण तुम्ही
देवाच्या आत्म्याने भरलेला. तुमच्याकडे तो देवाचा आत्मा आहे आणि म्हणून तुम्हाला ते देवाचा आत्मा वस्ती करत आहे. तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. देवाचा आत्मा जर मिळाला नाही, आता हा देवाचा आत्मा कधी मिळतो हे आपल्याला प्रियांनो मागच्या वेळेला पण आपण पाहिलेलं आहे की देवाचा आत्मा त्याच मनुष्याला मिळतो की जो परमेश्वराकडे स्वतःच्या पापांचा अंगीकार करतो, ती पापे कबूल करून देवाला क्षमा मागतो, पश्चाताप करतो, सोडून देण्याचं वचन देतो. ते सर्व जीवन आता पवित्र मी तुझ्या वचनाप्रमाणे जगणार असं म्हणतो, त्यालाच देवाचा आत्मा मिळतो. आणि जर तसा देवाचा आत्मा मिळाला आहे तर तो म्हणत आहे तुम्ही देहाच्या अधीन नाही. तुमच्या देहाला खूप काही वाटत असेल, मी हे करावं ते करावं, पण तुम्ही विचार करता नाही मी तर देवाचा आहे, माझं परिवर्तन झालेलं आहे आणि म्हणून मी ह्या गोष्टी कशा करू. मोहपाशावरती विजय मिळवणारा व्यक्ती तो आहे आणि म्हणून तो म्हणत आहे मी ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये मी कधीच करणार नाही. तो प्रियांनो देवाचा आत्मा त्याला चालवत असतो. पण जर तसा आत्मा मिळालेला नाही तर तो म्हणत आहे तुम्ही ख्रिस्ताचे नाही. 16 वचनामध्ये प्रियांनो आपण बघूया पुढे काय म्हटले त्याच आत्म्यावर. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. ज्यावेळेला प्रियांनो मग आपण सातत्याने त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगायला सुरुवात करतो, त्यावेळेला प्रियांनो जगातल्या बाकीच्या गोष्टी कितीही हव्याव्याशा वाटल्या तरी तो म्हणतो नाही मी तसं करणार नाही, मी देवाचा आहे, मला देवाचा आत्मा चालवत आहे. आणि मग तो पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याबरोबर काय करतो 16 वचनामध्ये तो म्हणतोय की तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आपण सैतानाची मुले नाहीये, आपण देवाची मुलं आहोत आणि म्हणून आपल्याला योग्य त्याच गोष्टी करायच्या. हा देवाचा आत्मा प्रियांनो सांगत असतो. पुढे जाऊन प्रियांनो आपण काय बघत आहोत 17 वचनामध्ये. आणि जर मुले तर वारिसी आहोत, म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ता बरोबर सोबतीचे वारिस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो, पुढं शब्द महत्वाचा आहे, तरच देवाचा आत्मा मिळाला, त्याच्या आत्म्यानुसार मार्गदर्शन घेऊन आपण जीवन चालत राहिलो तर हाच देवाचा आत्मा आपल्याला प्रियांनो आपल्या बरोबर साक्ष देतो आणि आपल्याला प्रियांनो तो आठवण करून देतो की आपण देवाची मुले आहोत. आणि देवाची मुले आहोत तर तो म्हणत आहे आपण वारिस देखील आहोत. आता देवाच्या राज्याच्या गोष्टींचे वारिस आपण आहोत. म्हणजे एवढं प्रियांनो आपल्याला अतिउच्च प्रेम देऊन प्रियांनो अति पवित्रतेमध्ये प्रियांनो चालण्यासाठी आव्हान देव करत आहे. एखादा श्रीमंत मुलाचा बापाचा मुलगा आजच्या काळामध्ये त्याला कितीही भूक लागली किंवा तहान लागली तर प्रियांनो तो रस्त्यावरती जाऊन वडापाव नाही खात बसतो. त्याला किती भूक आणि तहान लागली तो एखाद्या ढाब्यावरती बसणार नाही, तो हातगाडीवरचा वडापाव खाणार. श्रीमंत माणसाचा मुलगा आहे तो कुठल्या तरी एका चांगल्या हॉटेलमध्ये जाईल आणि त्याचं प्रियांनो जेवण त्या ठिकाणी बघेल. कारण त्याला जाणीव आहे रे ते घाण आहे, चांगलं नाही, रस्त्यावरचं अस्वच्छता आहे तिथे. तो काळजी घेतो कारण तो स्वतःला देखील म्हणतो अरे मी एवढा मोठ्या श्रीमंत बापाचा मुलगा आहे, मी असं रस्त्यावर बसून लोक माझ्या बापाला पण दोष देते, तुमचा पोरगा कसा रस्त्यावरच्या गोष्टी खात असतो. अगदी त्याच प्रकारे जीवनामध्ये प्रियांनो आपण जर देवाची मुलं आहोत तर जगिक गोष्टींमध्ये, जगिक लालसेमध्ये, सैतानाच्या गोष्टींमध्ये आपण कधीच भरून पडणार नाही. प्रियांनो आपण काळजी घेणार नाही अरे मी तर देवाचा मुलगा आहे किंवा देवाची मुलगी तर मला स्वतःला कसं राहायला पाहिजे, कारण आपण त्याचे वारिस देखील आहोत. आणि पुढे जाऊन तो म्हणत आहे ख्रिस्ताबरोबर वारिस. परत ही मोठं धन्यता म्हणायची प्रियांनो की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या तुलनेमध्ये आपण भिकारी असताना देखील प्रियांनो येशू ख्रिस्ताच्या बरोबरीचे म्हणून परमेश्वर आपल्याला गणत आहे. का
जर आपण फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नामध्ये जोपर्यंत जीवन आपलं आहे प्रियानो ते आपण जगतच राहणार पवित्रतेच्या मार्गामध्ये. आणि मग ते म्हणतोय माझ्या पुत्राच्या समान वारीस म्हणून मी तुम्हाला ठेवत आहे. आणि मग पुढे म्हणत आहे की आता नुसतं तेवढंच नाही तर आपल्याला त्याच्या बरोबर गौरव प्राप्त व्हावे. ज्यावेळेला प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यावेळेला प्रियानो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचा तर गौरव करणारच आहे, पण आपण सुद्धा प्रियानो गौरवले जाणार आहोत. का गौरवले जाणार आणि कोण गौरवले जाणार पुढे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. येशू ख्रिस्ताने देखील जगामध्ये दुःख भोगलेलं ना आपण देखील प्रियानो वारीस म्हणून जर त्याच्याबरोबर आहोत तर प्रियानो तू म्हणत आहे की असं सहजासहजी फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही ग्रहण केलं म्हणून तुम्हाला तुमचं गौरव मी आता येशू ख्रिस्ताबरोबर करतो असं नाही. तर जसं ख्रिस्ताने दुःख सहन केलं तसं आपण देखील ते सहन करत असलेलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्यामध्ये प्रियानो विचार हा ठेवायचा आहे की देव त्याची प्रीती आणि त्याची कृपा माझ्यावरती आता विशेष करून देणार आहे, कारण यामधून मी चाललेलो आहे. लोक दुसरे जे आहेत असा विचार करतात का देवा मीच, का मी देवा याच्यातून चाललेलो आहे. अरे मी एवढी तुझी प्रार्थना करणार, एवढे दान धर्म करणार, एवढं मी त्या ठिकाणी तुझं वचन मागणार आणि मीच का याच्यातून जावं, का माझ्यावर असं दुःख यावं. हा प्रियांनो ख्रिस्ती विचार आहे. ख्रिस्ती विचार तो आहे पवित्र वचनाचा की देवा मी यातून जात असताना होय तुझी कृपा, तुझी प्रीती, तुझी दया माझ्यावरती अधिक तू दे. जसं ख्रिस्त दुःख भोगत असताना त्याला अनुभव मिळाला मला देखील प्रभू तू तसंच देणार आहे. ही गोष्ट प्रियानो देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. पुढे जाऊन प्रियानो मग आपण 28 वचनाकडे 26 वचनाकडे येऊया. तिथं म्हटलेलं आहे आता तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. ज्यावेळेला आपण ते पवित्र जीवन जगत आहोत, दुःख सहन करत आहोत, त्रासांना आपण प्रियानो कुठल्या रीतीने देवाला कंप्लेंट करत नाही का देवा असं माझ्या जीवनामध्ये होत आहे, लवकर काढून टाक माझ्या जीवनातून हे, असं न बोलता उलट आपण त्याला जर सामोरं जात आहोत तर प्रियानो हाच आता पवित्र आत्मा काय करतो 26 वचनामध्ये तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. तुम्ही कसंही जीवन जगत आहात आणि अपेक्षा जर करत असतात की नाही देवा मला यावेळी तू हातभार दे किंवा मला सहाय्य कर, तर प्रियानो हे कठीण होणार आहे. कठीण होईल प्रियानो, अपेक्षा करू नका. आणि म्हणून जर आपण दुःख भोगत आहोत आणि जर अपेक्षा करत आहोत तर प्रियानो त्यावेळेला कुठल्याही प्रकारे आपलं जगामधलं जीवन नकोय, जगिक मोहपाश नकोय प्रियानो. पवित्र जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे. मगच हा आत्मासुद्धा काय करतो, आपण ज्या वेळेला अशक्त होतो त्यावेळेला आपल्या अशक्तपणात तो हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करतो. तो सुद्धा पवित्र आत्मा देवाकडे मग मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो प्रियानो. त्यावेळेला त्या प्रार्थना प्रियांनो परमेश्वर ऐकत असतो. काही वेळेला आपण प्रार्थना करत असताना लोक म्हणत असतात किंवा कदाचित म्हणत सुद्धा असतील आम्ही एवढी प्रार्थना करतो आणि काय देव ऐकत नाही. कुठंतरी प्रियांनो ह्या देवाच्या आत्म्याचं प्रियांनो सहभाग मिळालेला नाही आपल्याला. आपण आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे प्रियांनो आपण प्रार्थना करत आहोत. देवाच्या आत्म्याचा हातभार लागला नाही आपल्याला. कारण देवाच्या आत्म्याचा जर हातभार लागला असताना तर देव आपल्या प्रार्थना ऐकते आणि मग आपल्याला ते उत्तर देतात. परत एकदा नीट वचन वाचा 26 वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. तो जर एखाद्या प्रियानो वाईट जीवन जगणारा व्यक्ती असेल तर अपेक्षा करू नका की देव तुमची प्रार्थना ऐकेल म्हणून.
पुढे तो म्हणत आहे, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः निर्वाच्य काढण्याने मध्यस्थी करतो. पण अंतर्यामे पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे ठाऊक आहे, मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. देवाचा आत्मा आपल्याला कशा रीतीने प्रार्थना करायची यासाठी हातभार लावतो, आणि हातभार लावत असताना तो आपल्या प्रार्थनेमध्ये आपल्याला सुद्धा हे दाखवून देतो, नाही देवाची इच्छा तुझ्यासाठी काय आहे हे असं नाही, असं आहे देव, आपल्याला पवित्र आत्मा सांगत असतो. इथं प्रियानो, उपवासाच्या दिवशीची प्रार्थना आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला हा भाग इथं येतो प्रियानो, पवित्र आत्म्याचा. यावरती मी बराच वेळा बोललो आहे, पण मी परत एकदा आठवण देत आहे प्रियानो. उपवास प्रार्थना करत असताना देवाला आपण हे म्हणत नसतो, देवा अमुक अमुक गोष्ट अशीच होऊ दे म्हणून मी आता प्रार्थना उपवास करून करतो. तो आपला हट्टीपणा झाला प्रिया. उपवास करून प्रार्थना करत असताना देवाच्या वचनाप्रमाणे पवित्र आत्मा आपल्याला प्रियांनो आपल्या आत्म्याला हातभार लावत असतो, आणि तो सांगत असतो, देवाची इच्छा सुद्धा काय आहे हे मी तुला सांगतो आणि तशी तू प्रार्थना करात. यामध्ये प्रियांनो फार फरक आहे बरं का, स्लाईट फरक आहे, आणि हे समजून घेणं फार गरजेचं आहे. नक्की कशासाठी प्रार्थना करायची हे देवाचा आत्मा सांगतो प्रियांनो. आपली इच्छा असेल कदाचित अमुक अमुक गोष्ट प्रभू होऊ दे, पण देवाचा आत्मा ज्या वेळेला प्रियांनो आपल्याला हातभार लावतो त्यावेळेला तो सांगत असतो की नाही, ऐक, असं नाही आहे, तू अशी प्रार्थना नको करू, देवाची इच्छा अशी आहे. आणि उपवास प्रार्थनेमध्ये देवाची इच्छा समजून घेण्यासाठी खरं तर उपवास प्रार्थना असते प्रिया. आपल्या मर्जीप्रमाणे देवाने करावं म्हणून उपवास प्रार्थना नसते. देवाने, मागे मी म्हटलं प्रियानो, सर्व काही प्लॅन सेट केलेला आहे, फिक्स आहे तो. त्याची इच्छा काय आहे ते समजून घेण्यासाठी प्रियानो आपल्याला देवबापाचा आत्मा मदत करत असतो. आणि मग 28 वचन आता प्रियानो इथं आलेलं आहे, आणि मग तो काय म्हणत आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करडीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतील. माझी इच्छा अशी आहे, पण देवाचा आत्मा सांगत असतो की नाही, तसं नाही आहे देवाची इच्छा, ही देवाची इच्छा आहे, हे तू समजून घे. आणि मग आपण आपल्या स्वतःच्या मनाला मग सावरून घेतो असतो, एक स्टेप मागं होतो, आपण म्हणतो देवा तुझ्या इच्छेप्रमाणे. त्यावेळेला मग कितीही भयानक गोष्टी होऊ द्या, देव म्हणत आहे कल्याणकारकच होतील त्या. या वचनाचा प्रियानो हा भाग फार महत्त्वाचा आहे समजून घेणं. बऱ्याच वेळेला हा शास्त्र भाग थोडेसे लोक वेगळ्या रीतीने वाचण्याचा प्रयत्न करतात, पण प्रियांनो लक्षात घ्यायचं आपल्याला, सर्व गोष्टी जरी त्यांनी सांगितलेलं आहे कल्याणकारक होतील, तरी प्रियांनो आपल्याला धीर सोडायचा नाही. आपली प्रार्थना प्रियांनो सातत्याने प्रभूकडे प्रियांनो आपल्याला करत राहायची आहे, कारण तो स्वतः देव यामध्ये प्रियांनो इन्व्हॉल्व आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. जे लोक परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आहेत, त्या गटाला चांगल्या रीतीची ट्रीटमेंट मिळावी, चांगल्या रीतीने वागणूक मिळावी, म्हणून स्वतः देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे लोकांमध्ये प्रियांनो तो कार्य करत आहे. त्या लोकांना प्रियांनो तो वेगवेगळ्या रीतीने आकार देण्याचा प्रयत्न करत, आणि तो आकार देत असताना प्रियांनो कदाचित आपल्याला नाना प्रकारचं, मगाशी मी जसं म्हटलं, दुःख, त्रास, अडचणी, समस्या, मृत्यू, आजारपण सगळ्यामधून कदाचित जावं लागेल, पण देव प्रियांनो लक्षात घ्या आकार देत आहे. एक प्रकारे प्रियांनो तो आपल्याला घडवत आहे. ज्यावेळेला मुलं लहान होती फार, त्यावेळेला एक टीव्हीवर कार्यक्रम होता बिग पिक्चर म्हणून.
लहान मुलांचं प्रियांनो तो ड्रॉइंगचा कार्यक्रम होता आणि चित्र कशी काढायची काय करायची त्यावेळेला प्रियांनो तो माणूस दाखवायचा. पण शेवटी तो कुठंतरी अशा रीतीने चित्र दाखवायचा की त्याच्या अवतीभोवती कुठंतरी कोळसा पडलेला आहे, कुठंतरी प्रियांनो पेन्सिल पडलेले आहेत, कुठं जुने कपडे पडलेले आहेत आणि हे सगळं प्रियांनो तो म्हणायचा मी वापरून दाखवतो तुम्हाला. आणि मग काय करायचं तो प्रियांनो ते पिक्चर एका मोठ्या ग्राउंडवरती कपडे टाकायचा, इकडे तिकडे कपडे टाकायचा आणि आपण जर बघितलं तर आपण म्हणू काय पसारा पडला सगळीकडे. मग कुठं भांडी पडलेली आहेत, कुठं पेन्सिल पडलेले आहेत, कुठं कोळसा पडलेला आहे. पण प्रियांनो तो सगळ्या काही गोष्टी अशा काय टाकायचा तो ग्राउंडवर की फोटो कॅमेरा वरती घेऊन जायचा आणि प्रियांनो तो फोटो काढायचा आणि दाखवायचा. एक सुंदर निसर्गाचं चित्र किंवा एखाद्या प्राण्याचं चित्र त्याने त्या कपड्यांमधून दिसलं. खाली असताना आपण म्हणू काय पसारा पडलाय सगळीकडे, आपल्याला पसारा वाटतो तो प्रियांनो. पण ज्या वेळेला प्रियांनो तो कॅमेरा वर घेऊन जातो त्यावेळेला खाली दिसतं अरे किती सुंदर चित्र आणि अगदी हुबेहूब रंगीबेरंगी चित्र जसं आहे तसंच निसर्गाचं त्याने बनवलेलं. काही वेळेला प्रियांनो दुसऱ्या काही गोष्टी अशा पाहायला मिळतात की आपण एका माणसाने डबा बाटली स्लॅबवरून खाली सोडलेल्या आहेत तंगूस बांधून, चप्पल पण आहे त्याच्यामध्ये, रिकाम्या बाटल्या आहेत, रिकामे डबे आहेत आणि ते अशाच लटकवलेले आहेत फक्त अशा वरून दोरीने तंगुसाला लावून त्याने सोडलेले आहेत. आपण जर बघितलं असं की आपण म्हणू हे काय एवढं सुंदर हॉल आहे आणि हॉलमध्ये अशा डबा बाटली लटकून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये लाईट पण नाही काहीच नाही. आपल्याला दिसताना ते फार विचित्र वाटेल. पण तो मनुष्य नंतर काय करतो एका बाजूने लाईटचा फोकस टाकतो आणि फोकस टाकल्यानंतर प्रियांनो त्या डबा किंवा चप्पल आणि त्या बाटल्यांवरती लाईट पडून नंतर जी काय सावली तयार होते त्या भिंतीवरती प्रियांनो ती सावली दिसताना आपल्याला एक चित्र दिसतं तिथं, अगदी मनुष्याच्या चेहऱ्याचं चित्र दिसतं. आणि ते कशामुळे झालेलं आहे, इथं कदाचित डबा बाटली चप्पल आणि वेगवेगळ्या गोष्टी त्याने तंगुसाला लावून त्याच्या आकाराला त्याने तसं थांबवलेलं आहे आणि त्याचा फोटो त्याने काढलेला आहे. आज दुःख आणि त्रास आपल्या जीवनामध्ये प्रियांनो कदाचित असं वाटेल की हे काय आहे, असं का करतो देव, का माझ्या जीवनामध्ये प्रभू असं करत आहे. पण लक्षात घ्या प्रियांनो, आपण ही तिसरी गोष्ट पाहत आहोत की पहिल्या वेळेला आपण पाहिलं की देव आपल्या जीवनामध्ये आपल्याला सतर्कतेचा इशारा देत आहे. देव आपल्या जीवनामध्ये प्रियांनो एक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहत आहोत की देव प्रियांनो तुम्हाला आणि मला आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. तो आकार प्रियांनो आपल्याला समजणार नाही, पण तो नंतर प्रियांनो आपल्याला ते चित्र दिसणार आहे. आकार देण्याच्या गोष्टींमध्ये प्रियांनो आपल्याला चांगलं माहीत आहे. कुंभाराची गोष्ट, यिर्मयाचं पुस्तक प्रियांनो आपण जर काढलं आणि त्याचा 18वा अध्याय पहिल्या वचनापासून काय वाटतं प्रियांनो. यिर्मयाचं पुस्तक नवीन नाही प्रियांनो, या सगळ्या वचनामधल्याच गोष्टी आहेत. आणि तिथं म्हटलेलं आहे यिर्मयाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून, परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे, उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. मी कुंभाराच्या घरी गेलो, तो चाकावर काम करीत होता. कुंभार मातीचे पात्र घडवत होता, ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडवले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायलाच्या घराणा, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराणा, पहा कुंभाराच्या हाती माती असते तेच तुम्ही माझ्या हाती आहात. एखादे राष्ट्र एखादे राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो, तरी पण ज्या राष्ट्रांविरुद्ध हे मी बोललो ते आपली दुष्टता सोडतील, तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याच विषयी मला अनुताप होईल.
एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवण करून ते मी स्थापीन असे मी एकदा बोललो, तरी पण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्यांनी माझे वचन पाळले नाही, तर त्यांचे मी हित करीन म्हणून बोललो, त्याचविषयी मला अनुताप होईल. 11 वचन. तर आता यहुद्याचे लोक हो व यरुशलेम निवासी यास जाऊन सांगा, परमेश्वर म्हणतो, पहा मी तुम्हावर अनर्थ योजलेला आहे, तुम्हा विरुद्ध मनसुमा योजलेला आहे. तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा. तरी ते म्हणतात, काय उपयोग? आम्ही आपल्या मनसुब्याप्रमाणे चालणार, आम्ही सर्व आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार. देवाने मुद्दामून प्रियांनो यिर्मयाला कुंभाराच्या घरी जायला सांगितलं, पहा. आणि कुंभाराच्या घरी गेल्यानंतर यिर्मयाने काय पाहिलं? तो म्हणत आहे की कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करत होता. काय काम होतं? कुंभाराचं चाक असतं प्रियांनो, त्याच्यावरती त्यांनी माती टाकलेली असते आणि त्या मातीला प्रियांनो तो आकार देत असतो. परंतु त्याआधी ती माती प्रियांनो चांगली भिजवलेली असते. भिजवलेली माती प्रियांनो ती पायाखाली तुडवलेली असते किंवा चांगल्या रीतीने ती मऊ केलेली असते अगदी. आणि मग ती माती घेऊन प्रियांनो त्या चाकावर टाकत असतो आणि प्रियांनो त्याला आकार देत असतो. पण काय झालं? यिर्मयाने बघितलं की तो कुंभार चाकावरती काम करत आहे, पण 4थं वचन म्हणत आहे, कुंभार मातीचे पात्र घडत होता, ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले. का बिघडून गेले प्रियांनो? ती माती तशी प्रियांनो भिजलेली नसेल कदाचित, किंवा तिने प्रियांनो तसं स्वतःमध्ये प्रियांनो ते सामावून घेतलं नसेल पाणी, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी दोष, एखादा दगड किंवा प्रियांनो काहीतरी ढेकूळ सापडलेला असेल. ती बिघडून गेली. पण काय झालं? त्याने सोडून दिली नाही ती माती. त्या मातीलाच परत एकदा प्रियांनो काय म्हटले, मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडवले त्याच मातीचे. एक पात्र तो घडवत होता, परंतु तशी ती घडली गेली नाही. त्याने त्याच प्रकारच्या मातीचं, त्याच मातीचं त्याने दुसरं पात्र बनवलं प्रियांनो. माती तीच आहे, पण त्याला आकार देव वेगवेगळ्या रीतीने देतो. अगदी त्याच प्रकारे प्रियांनो एखाद्या वेळेला देवाने योजना करून ठेवलेली आहे, त्या प्रकारे प्रियांनो तो आकार द्यायला सुरुवात करतो त्या पात्राला. पण कदाचित मनुष्य विरोध करतो. कदाचित त्याच्या हातामधून प्रियांनो, देवाच्या हातामधून तो सुटण्याचा प्रयत्न करतो. तो कुठेतरी प्रियांनो दुसऱ्या गोष्टींमध्ये अडकतो. परंतु देव म्हणतो, नाही मग ठीक आहे, मला असं नाही, मी दुसरं प्रियांनो काहीतरी पात्र त्याचं तयार करेन. पण देव त्या मातीला सोडत नाही. त्या मातीचं दुसरं पात्र बनवलेलं आहे. आकार देण्याचं काम प्रियांनो परमेश्वर करत आहे. पण माती असं कधीच म्हणत नाही कुंभाराला, तू मला असं का घडवतोस? देवाची इच्छा आहे. देव कुंभार आहे प्रियांनो, आणि देवाला जसं प्रियांनो वाटत असेल तसा तो आकार देतो. एक लक्षात घ्या प्रियांनो, ती कुंभाराच्या चाकावरती जी माती असते त्याला प्रियांनो आधी बाहेरून तो आकार देण्याचा प्रयत्न करतो. 3 प्रकारे त्याला प्रियांनो तो चालवतो. आधी बाहेरून त्याला प्रियांनो तो दाबून आकार देत असतो. दुसरं नंतर प्रियांनो मध्ये बोट घालून आतून प्रियांनो तो भांड्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो. एक बाहेरून सुद्धा देतो, आतून सुद्धा देतो. आणि तिसरी गोष्ट प्रियांनो, कधी कधी वरून परत तो खाली दाबत आणतो. बाहेरून, आतून आणि वरून. आणि मगच प्रियांनो त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जसं त्याच्या मनामध्ये त्याने ठरवलेलं असतं ते पात्र घडावं, ज्या वेळेला ते घडतं त्याच वेळेला आकार देण्याचा तो थांबतो प्रियांनो. अगदी परमेश्वर तुम्हाला आणि मला, आपला जो विषय चाललेला आहे की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये दुःख का देत आहोत, तर प्रियांनो तो शारीरिक रीतीने, मानसिक रीतीने आणि आध्यात्मिक रीतीने तो मुद्दामून त्रास प्रियांनो आपल्याला देत असतो. कारण आपल्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो. त्या आकारामध्ये प्रियांनो त्या मातीने सुद्धा जर साथ दिली तर प्रियांनो ते आकार सुंदर होणार आहे. लक्षात घ्या प्रियांनो, हे देवाचंच वचन आहे. आज वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो आपण शारीरिक रीतीने कदाचित दुःख भोगत असू, पण देवाने सोडलेलं नाही. आपण त्याच्या चाकावरती आहोत प्रियांनो.
कदाचित मानसिक रीतीने प्रियांनो आपल्याला आकार देत असेल अंतःकरणातून, कदाचित आध्यात्मिक रीतीने वरून. काही वेळेला प्रियांनो काही पात्र छोटी असतात, काही पात्र उंच असतात, मोठी असतात, पण त्या पात्राला काहीच हक्क नाही आहे विचारायचा, देवा त्याने तुला कसं त्या पात्राला तू एवढं कसं बनवलं आणि मलाच का छोटं बनवलं, त्याला कसं उंच बनवलं, मला का गिड्ड बनवलं. देवाला माती नाही विचारू शकत. आज सकाळी येण्याआधी प्रियांनो मी केस करत होतो आणि व्यवस्थित भांग पडलं. कदाचित काही लोकांना दिसत असेल माझी कटिंग पण चांगली झालेली. मी आता काय लॉकडाऊनमध्ये कुठे गेलो नाही, पण पाडकीनबाईंनी न्हाव्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनीच कटिंग केलेली आहे. काही वेळेला कटिंग करत असताना मी त्यांना म्हणा, अरे थांब, इथं नाही, इथं जरा असं मार. तर ते म्हणायचे तुम्हाला दिसतंय का वरून? नाही, मला माहिती आहे ना कुठं कापायचं काय. आणि त्यांनी व्यवस्थित कटिंग करून दिलेली आहे, जशी काही न्हाव्यानेच केलेली अगदी. पण ह्या केसांना काही ठिकाणी प्रियांनो छोटे आहेत, तर काही ठिकाणी हे मोठे आहेत, लांब आहेत. ते केस विचारत नाहीत कटिंग करणाऱ्याला, अरे त्याला इतकं लांब ठेवलं, मोठं ठेवलं, मला काय इथं छोटे छोटे ठेवलं आणि इथं तर फारच छोटे छोटे आहेत. केस कधीच विचारत नसतात. परंतु नंतर कटिंग झाल्यानंतर आपला चेहरा कसा दिसतो हे कटिंग करणाऱ्याला चांगलं माहीत असतं प्रिया. आणि म्हणून काही ठिकाणी छोटे आहेत, काही ठिकाणी लांब आहेत प्रिया. काही लोकांचं जीवन कमी असलं, काही लोकांचं जीवन मोठं असलं हरकत नाही, परंतु देवाने तो आकार प्रियांनो दिलेला असतो. देवबापाच्या या वचनामधून प्रियांनो आपल्याला दिसून येत आहे. खुद्द प्रियांनो जर प्रभू येशू ख्रिस्त आपला रोल मॉडेल आहे, आपण म्हणतो सर्वत्र रोल मॉडेल आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणतो हे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या डोळ्यासमोर ठेवूया आणि त्याचं सर्वांगीण रीतीने आपण अनुकरण करूया. आत्तापर्यंत मी पण प्रियांनो बऱ्याच वेळा सांगितलं, पण ज्यावेळेला या वचनाचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की येशू ख्रिस्ताचं जर आपलं रोल मॉडेल किंवा आपला आदर्श जर आपण ठेवला, तर येशू ख्रिस्ताचं जीवन देवबापाने फक्त 33.5 वर्षच दिलं होतं. का नाही त्याला वाढून दिलं, अजून 50 पर्यंत तरी जाऊ दिलं. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचलं, मनुष्याच्या ठाई 120 वर्ष मी त्याला देईन असं म्हटलंय. मग का नाही प्रभू येशू ख्रिस्ताला तरी 120 वर्ष दिलं? जेवढे जास्त दिवस तो राहिला असता तेवढे किती सेवा केली असती, अरे लोकांचे मन किती वळवली असतील, लवकर सुवार्ता झाली असती. 33.5 वर्षभरच का त्याला थांबवलं, का त्याचा मृत्यू तिथं दाखवलं, पुढं का नाही वाढवलं? मग रोल मॉडेल म्हणून जर आपण बघितलं त्याच्याकडे, सर्वांगीण रीतीने आपण त्याच्याप्रमाणे अनुकरण करायचंय, तर तुमच्यावर आणि माझ्यावर तर मला वाटतं जास्तच दया केली त्यांनी. 33.5 वर्षापेक्षाही पुढं प्रियांनो जीवन तो दाखवत आहे. तसं म्हटलं तर प्रियांनो मग वयाच्या नुसार सुद्धा आपल्याला कमी द्यायला पाहिजे होतं, पण देवाने तसं नाही केलं प्रिया. जसं त्याच्या पुत्राला झालेलं आहे तसं सगळंच दुःख त्याने आपल्याला दिलेलं नाही. पुत्राचं दुःख त्याला सुद्धा झालेलं आहे परमेश्वराला. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मिळाला त्यावेळेला प्रियांनो त्याला सुद्धा दुःख झालेलं आहे. येशू ख्रिस्ताला सुद्धा दुःख झालं, म्हणून वधस्तंभावर काय बोला, हे दे बापा, हे माझ्या बापा, तू माझा त्याग का केलास? स्वतः त्याला दुःख झालेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर प्रियांनो पित्यालाही दुःख झालेलं आहे. आज प्रियांनो ते दुःख तुम्ही आणि मी ओळखू शकत नाही, तेवढी पात्रता नाही आहे प्रियांनो. पण एक समजून घ्या की त्या दुःखाचा अनुभव, आपण ज्या दुःखामधून चाललेला आहोत त्यापेक्षाही जास्त दुःख प्रियांनो त्याला झालेलं आहे. रोल मॉडेल अजूनही त्यालाच ठेवायचं पण प्रियांनो, कारण तो आपल्याला आकार देत आहे, तो आपल्याला घडवत आहे प्रियांनो. कुंभाराच्या गोष्टींमध्ये आणखीन एक गोष्ट प्रियांनो मी कधी वाचली नव्हती आणि समजली नव्हती किंवा मी सांगितली नव्हती, आणि ती ह्या वचनाचा अभ्यास करताना मला समजली. कुंभाराचं चाक म्हणजे जीवन आहे प्रियांनो, त्यावरची माती म्हणजे आपण आहोत. देवाच्या इच्छेप्रमाणे तो बाहेरून, आतून आणि वरून प्रियांनो पाहिजे तसं तो प्रियांनो सेट करेल. पण ज्या वेळेला त्याच्या मर्जीप्रमाणे ते भांडं तयार होईल, पात्र तयार होईल प्रियांनो, त्यावेळेला ते कुंभाराचं चाक थांबून जातं, स्टॉप. मग ते भांडं छोटं असेल, मध्यम असेल, उंच असेल, मोठा असेल, कसं असेल,
जीवनाचं चाक थांबून जातं आणि मग ते काढून साईडला ठेवतो. कुंभाराची ही गोष्ट प्रियांनो आपण कदाचित विचारही केला नसेल, पण लक्षात घ्या, तुमचं आणि माझं जीवन जर अजूनही चालू आहे तर तो कुठंतरी अजून आकार देत आहे प्रिया. ज्या दिवशी त्याला योग्य वाटेल आता हे बरोबर झालेलं आहे पात्र, कारण पुढच्या काळासाठी प्रियांनो ही सगळी पात्र तो घडवत आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं, काहींचं प्रियांनो पात्र छोटं आहे तर काहींचं मोठं आहे, काहींचं प्रियांनो उंचीला कमी आहे तर काहींचं फार जास्त आहे. त्याला जसं वाटेल प्रियांनो पुढच्या काळासाठी प्रियांनो ती पात्र घडून ठेवतोय. ज्या वेळेला प्रियांनो योग्य वेळेला येते त्यावेळेला जीवनाचं चाक थांबून जातं, ते पात्र काढतो आणि तो ठेवतो साईड. दुसरं प्रियांनो मातीचा गोळा टाकतो, दुसरं घडवायला सुरुवात करतो. पण ह्या प्रक्रियेमध्ये असं कधीच म्हणू नका, देवा माझ्यावर का असं संकट. आजच्या प्रियांनो उपदेशाचा माझा मुद्दा तोच आहे. देवाला असं कधी म्हणू नये आपण, देवा माझ्यावर असं तू का केलंस, माझ्या जीवनामध्ये का केलं. ही दुःख आणि त्रास सर्वांनाच आहेत प्रियांनो, पण ती त्याची इच्छा आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा सुटला नाही यातून, तर तुम्ही आणि मी काय प्रिय. आणि म्हणून आपलं मोठं शीर्षक जे आहे ते चालू आहे की देव आपल्या जीवनामध्ये दुःख का देतो. पहिली गोष्ट आपण पाहिली, तो अलर्ट करतो, आपल्याला सावध करतो प्रिया. सुधारलो आपण तर खूप चांगलं. दुसरी गोष्ट आपण पाहिली, देव आपल्या जीवनामध्ये दुःख का देतो, तर प्रियांनो आपण दिशा चुकलेला आहोत, तो आपल्याला दिशा दाखवत आहे म्हणून दुःख आणि त्रास देतो. आणि तो म्हणतो खऱ्या मार्गावरती ये. मार्ग आणि सत्य व जीवन मीच आहे, येशू ख्रिस्त म्हणतो, त्या मार्गावर ये. तिसरी गोष्ट प्रियांनो आपण बघितली की देव आपल्या जीवनामध्ये दुःख का देतो, तर प्रियांनो तो आपल्याला एक आकार देण्याचा प्रयत्न करत आहे, घडवत आहे प्रियांनो. आणि जोपर्यंत प्रियांनो आपण घडवले जात आहोत, पावलाप्रमाणे म्हणायला पाहिजे आपण आनंद करूया, अभिमान बाळगूया. अरे देव आम्हाला घडवतोय, देव आम्हाला घडवत आहे, त्याचा अभिमान आपण बाळगूया. आणि पहा प्रियांनो, देवबाप खरंच जर ती माती मऊ आहे आणि पाहिजे तसा आकार देण्यासाठी ते तयार आहे, तर देव सुंदर पात्र घडवेल प्रिया, देव सुंदर पात्र घडवेल. देवाची इच्छा झाली पुढच्या वेळेला प्रियांनो आपण आणखीन याच नंतरचा एक शेवटचा मुद्दा आपण प्रियांनो पाहूया. पण तोपर्यंत प्रियांनो देवाच्या वचनाकडे विशेष लक्ष द्या, आपल्या जीवनाकडे विशेष लक्ष द्या, कशा रीतीने देव चालवत आहे. परत एकदा म्हणे प्रियांनो, सर्व प्रकारचं दुःख त्रास संकट मिळून देव सर्व काही गोष्टी कल्याणकारक त्याच मनुष्यासाठी करेल की ज्याला देवाचा आत्मा विश्वासणारा आणि प्रियांनो पवित्र जीवन जगणारा आहे, त्याच्यासाठी कल्याणकारक आहे. बाकीच्यांसाठी प्रियांनो ते गोष्टी वाईट आहे. मृत्यू आला तरी लोक म्हणतील फार वाईट झालं, फार वाईट झालं. आपण त्यापैकी नसावं प्रियांनो. परमेश्वर करो या वचनातून आशीर्वाद. प्रार्थना करूया आपण. थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, पवित्र आत्म्या, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या सुंदरशा वचनासाठी. तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये प्रभू आज पुन्हा एकदा आमच्याशी प्रभू तू बोललेला आहे, आम्हाला प्रभू तू चालवलेला आहेस वचनाद्वारे. प्रभू तू खरोखर आमच्या प्रत्येकाचं प्रभू परमेश्वर जीवनाकडे अवलोकन करण्यास आम्हाला नव्याने प्रभू तू दृष्टी दिली आहे. आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो प्रभू. आम्ही पुन्हा एकदा तुझ्यासमोर नतमस्तक होतो आणि जे काही प्रभू जीवन या भूतलावर आम्ही जगत आहोत त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जरी प्रभू नाना प्रकारचे दुःख त्रास अडचणी समस्या आजारपण अपघात मृत्यू देखील प्रभू काही होत आहेत आमच्या कुटुंबियांमध्ये, पण तरी तुझी प्रीती प्रभू तू कमी होऊ दिलेली नाहीस. तू सदैव आमच्यावरती तेवढीच प्रीती करत आलेला आहे जशी प्रभू तू आम्हाला आमचा जन्म झाला त्या दिवसापासून करत आलेला. आम्ही पुन्हा एकदा प्रभू या तुझ्या सर्व कार्यासाठी, विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताला खरोखर आमच्या सर्वांच्याच प्रभू जीवनाला
नरकापासून वाचवण्यासाठी वधस्तंभावरती त्याने आपला प्राण दिला. त्यावरतीच प्रभू आमची दृष्टी खिळून ठेवतो आम्ही, आणि आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण त्या रक्तामध्ये प्रभू धुवून स्वच्छ करून समोर येण्यासाठी धैर्य प्रभू आम्ही तुझ्यासमोर करतो. आज आमच्या प्रार्थना विनंत्या देखील प्रभू तू ऐकत आहेस, यासाठी आम्ही आभार मानतो. तरी प्रभू आमच्या इच्छेनुसार काही असू देऊ नकोस, परंतु प्रभू शेवटपर्यंत जे काही प्रभू तुझी इच्छा आहे आणि जे योजना प्रभू तू शेवटच्या काळासाठी ठेवली आहे, त्याप्रमाणेच प्रभू सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे आम्ही विनंती करतो. पुन्हा एकदा प्रभू उपस्थित असलेल्या जॉईन झालेल्या सर्व प्रभू प्रियजनांवरती, त्यांच्या मागे असलेलं त्यांचं कुटुंब, आणि विशेष करून दुःखामध्ये आणि प्रभू त्रासामध्ये आजारपणामध्ये जे आहेत अशा सर्वांवरती बापा तुझी विशेष दयाकृपा असू दे. पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. ये प्रभू हा दिवस, हा आठवडा तुझ्या गौरवासाठी प्रभू तू आम्हाला दाखव. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तो ऐक. प्रभूची प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडल्या तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर, दुःखित आणि आजारी प्रियजनांबरोबर सदा सर्व काळ असो. आमेन. आपण प्रियांनो शेवटचं गीत दुसरं गाऊया, तेरी इच्छा पुरी हो जाय, जे आपण पूर्वी गात होतो. आपण पुन्हा एकदा सर्वजण हे गीत गाऊ. तेरी इच्छा पूरी हो जाए, हाथों में तेरे जीवन है ये, मैं मिट्टी हूँ तू है कुम्हार, मुझको उठा मुझको बना, अपनी मर्जी पर मैं चलता रहा, तुझको कभी भी अपना न कहा, लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले चलता हूँ, लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले चलता हूँ. आमेन. देवाची स्तुती असो प्रियांनो. पुन्हा एकदा भेट आज सायंकाळी संडे स्कूलच्या मुलांसाठी संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता 6 वाजता राहणार आहे, आणि त्याच रीतीने बुधवारी गुगल मीटवरती प्रियांनो 7 वाजता वेनसडे बायबल स्टडीसाठी प्रियांनो आपण भेटणार आहोत. अन्यथा पुढच्या रविवारपर्यंत सुरक्षित राहा. देवा तुम्हाला सहाय्य करू. धन्यवाद. थँक्यू.